ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, ऑल इज नॉट वेल या लोकशाहीच्या विशेष चर्चासत्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आज महत्त्वाचा विषय महाविकास आघाडी संदर्भातला आहे। महाविकास आघाडीचं सरकार आलं त्या दिवसापासून विरोधक चांगलेच आक्रमक झालेले होते। विरोधकांनी आपली भूमिका वठवायला सुरुवात केली। महाविकास आघाडीमध्ये सगळं काही आलबेल नाहीये असं विरोधक सातत्यानं आपल्याला सांगताना दिसतात। तर दुसरीकडे मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यापासून बनलेली महाविकास आघाडी ही सातत्यानं आघाडीचे आणि धडाडीचे निर्णय घेत असताना त्यावरून त्यांना सारखं मागं का सरकावं लागतंय अशी चर्चा देखील सुरुवात झाली। या संदर्भातला आपण स्पेशल रिपोर्ट तर पाहणार आहोतच, मात्र आज मान्यवर जे आपल्यासोबत या चर्चेसत्रामध्ये जोडले जाणार आहे त्यांची अगदी थोडक्यात मी आधी ओळख करून देणार आहे। काँग्रेसचे प्रवक्ते दत्तू गवाणकर या चर्चेमध्ये असतील, राजकीय विश्लेषक भाऊसाहेब आजबे देखील या चर्चेत असणार आहेत आणि लक्ष्मण सावजी देखील अगदी काही क्षणात आपल्यासोबत जोडले जातील। मात्र या संदर्भातला पूर्ण रिपोर्ट बघण्याच्या आधी आपण सुरुवात करूयात भाऊसाहेब आजबे, राजकीय विश्लेषक यांच्यापासून। भाऊसाहेब आजबे जी, आपण बघतोय पारावरती देखील चर्चा रंगाला सुरुवात झालेली आहे या क्षणाला की महाविकास आघाडीमध्ये सारं काही आलबेल नाहीये। मग सत्य नेमकं काय? एक राजकीय विश्लेषक म्हणून आपण या संपूर्ण परिस्थितीकडे कसं पाहता? खरं तर कोविड-19च्या परिस्थितीमध्ये एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होऊ नये अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा असताना दुसरीकडे मात्र आरोप प्रत्यारोपांचं सत्र या संकट काळामध्ये देखील सुरू असल्याचं आपण पाहिलं। भाऊसाहेब, नाही, मुळात ही जी चर्चा एकूण सुरू झालेली आहे की महाविकास आघाडी बिघाडी आहे का किंवा पुढे काय गोष्टी होऊ शकतात, तर ही नेमकी कोणत्या संदर्भात किंवा नेमकी काय परिस्थिती आहे की ज्याच्यामुळे ही निर्माण झाली हे आपण जरा पाहायला हवं। तर याच्यात एक गोष्ट जी अशी आहे की मुळात एक समन्वय तिन्ही पक्षांमध्ये जो वेगवेगळ्या बाबींमध्ये दिसायला हवा, तर तो दिसत नाही अशा प्रकारचा एक जो आक्षेप आहे किंवा एक जी चर्चा आहे ती सर्वत्र चालू असलेली आपल्याला दिसून येते। म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळामध्ये काही मान्यवर मंत्री जे आहेत, छगन भुजबळ असतील, अशोकराव चव्हाण असतील, यासारख्या मंडळींनी की नोकरशाही जी आहे ती संबंधित खात्याच्या मंत्र्याला विश्वासात न घेता कॅबिनेट पुढील जे प्रस्ताव आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत ते ठरवते अशा प्रकारचा एक आक्षेप त्या मंडळींनी घेतलेला होता। त्याच्यामुळे तो जो एक मुद्दा आहे आणि आता अगदी काल परवा ज्या 5 उपायुक्तांच्या बदल्या झाल्या आणि मग त्याच्या ज्या पद्धतीनं सांगण्यात आलं की याची मुख्यमंत्री कार्यालयाला माहिती नव्हती किंवा गृहमंत्र्यांना माहिती नव्हती आणि आयुक्तांनीच त्यांच्या पातळीवरती निर्णय घेतले, त्यामुळे हा जो एक गोंधळपणा एकूण प्रशासनाच्या पातळीवरती आणि समन्वयाने अशा सगळ्या पातळीवरती जो चालू आहे हा त्याचा एक मुख्य कंटेक्स्ट आहे। आणि दुसरा जो अगदी कालच किंवा आजच निर्माण झालेला आहे तो कंटेक्स्ट असा की पारनेरमध्ये शिवसेनेचे 5 जे नगरसेवक आहेत तर ते राष्ट्रवादीमध्ये आलेले आहेत, कारण तिकडचे जे स्थानिक आमदार आहेत ते पूर्वी सेनेमध्ये होते, आता ते राष्ट्रवादीमध्ये आहेत, असं त्याला स्थानिक इश्यू आहे। पण त्याचबरोबर लगेच कल्याण आणि अंबरनाथमध्ये स्थानिक पंचायत समिती जी आहे त्याच्या संदर्भात सभापती उपसभापती हे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी ठरवलेलं होतं की तो राष्ट्रवादीला दिला जाईल, पण ऐनवेळी सेना आणि भाजप यांची आघाडी झाली, युती झाली आणि तिकडचे जे उपसभापती सभापती पद आहेत ते देखील त्यांच्या हातातून निघून गेले। त्यामुळे या काही स्थानिक पातळीवरच्या ज्या घडामोडी आहेत म्हणजे त्याचा खरं थेट संबंध असेल नसेल, कदाचित त्यांचा थेट स्थानिक असा संदर्भ असेल, पण त्याच्यामुळे ही जी एकूण चर्चा आहे ती देखील सुरू झालेली दिसून येते। आणि तिसरा या सगळ्यांमध्ये महत्वाचा कंटेक्स्ट असा की अलीकडच्या काळामध्ये काही जे पत्रकार मंडळी आहेत, जसं सुधीर सूर्यवंशी यांचं चेकमेट नावाचं पुस्तक आलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी असा काही रेफरन्स दिलेला आहे सूत्रांचा हवाला देत की 2017 मध्ये भाजप आणि एनसीपी एकत्र येतील अशी चर्चा होती किंवा नंतरच्या टप्प्यामध्येही जेव्हा अजित पवार हा एपिसोड घडला तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये शरद पवार हे देखील इच्छुक होते, अशा प्रकारची एक चर्चा जी आहे ती सुरू झाली। आणि त्याला एक प्रकारचा दुजोरा त्यानंतर राजू परुळेकर यांनी जी देवेंद्र फडणवीस यांची इंटरव्ह्यू घेतली त्याच्यामध्ये त्यांनी तो दुजोरा दिला आणि त्याच्यामुळेच एकूण जी एक चर्चा आहे ती अस्थिरता एक प्रकारची निर्माण होईल आणि त्यातलं जे मुख्य कारण आहे ती म्हणजे या 3 पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव आहे, अशा प्रकारची एकूण ती चर्चा सुरू झाली। त्यामुळे हा जो एक व्यापक कंटेक्स्ट आहे तो आपण पाहायला हवा, तर मग आपल्याला कळेल की एक्झॅक्टली ही चर्चा कशी सुरू झाली आणि याला कशा पद्धतीनं एक रूपरंग मिळत आहे। बरं, नक्कीच भाऊसाहेब आजबेजी, ज्या प्रकारे आपण म्हणतायत की विविध कारणं आहेत आणि या कारणांची कारण मीमांसा
तुम्ही देखील करून दाखवलेली आहे. दत्तू गवाणकर काँग्रेस प्रवक्ते आपल्यासोबत यावेळेला जोडले गेलेले आहेत. दत्तू गवाणकरजी यांच्याकडे जाऊया. दत्तू गवाणकरजी, सध्या महाविकास आघाडीमध्ये ऑल इज वेल आहे का? निश्चितपणे ऑल इज वेल आहे आणि भाजपाला ज्या आनंदाच्या उकळ्या फुटतायत त्या जास्त वेळ टिकणाऱ्या नाही आहेत. मवी आघाडी जी आमची महाविकास जी आघाडी आहे ती आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या संयमी आणि कसलेल्या नेतृत्वाखाली योग्य दिशेने वाटचाल करत आहे. भाजपाची सत्तेसाठी चाललेली जी फडफड आहे त्या फडफडीचा परिणाम म्हणून हे वेगवेगळ्या वावड्या नेहमीच उचलत आहेत आणि यांचा खोटा प्रचार हा यांचा अजेंडा आहे. आदरणीय उद्धव सरकार जे आहे ते फडणवीस सरकार यांच्यापेक्षा खूप चांगलं कामगिरी करते आहे. फडणवीस सरकार काय होतं, हे 4 मंत्र्यांच्या गोतावळ्यात बांधलं गेलेलं हे फडणवीस सरकार होतं. शिवसेना पक्षाची एक वेगळी पद्धत आहे. ती पद्धत बाजूला ठेवून आदरणीय उद्धवजी ज्याप्रमाणे सर्वसमावेशक भूमिका घेऊन सर्वांना बरोबर घेऊन ज्या तऱ्हेने या राज्याचा कारभार आखत आहेत, मला निश्चितपणे सांगायचंय की हे सरकार संपूर्ण 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल. बरं, ऑल इज वेल आहे असं आपल्याला वाटतं. लक्ष्मण सावजी भाजपचे नेते देखील आपल्यासोबत आहे. लक्ष्मण सावजीजी, मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे की दत्तू गवाणकरजी आत्ताच नुकतंच म्हणालेले आहेत की या सगळ्या वावड्या ज्या आहेत भाजपकडून उठवल्या जातात आणि भाजपला आनंदाच्या उकळ्या फुटतायत, फार काळ त्या टिकणाऱ्या नाहीयेत. लक्ष्मणजी, महाराष्ट्रातल्या जनतेला सगळं दिसतंय. भाजपला काय वाटतंय म्हणून हे काम कशाला करतायत. आम्हाला उकाळा फुटू द्या, सत्तेची स्वप्न पडू द्या, न तर आणखीन काय होऊ द्या. तुमचं काम कसं चाललं ही जनता ओळखते ना. आज जनता त्राही भगवान झालेली आहे. सगळ्या आघाड्यांवरती अपयश आहे. कोरोनाचा थैमान घातलेलं आहे. देशचा जो आकडा वाढतोय त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं योगदान जास्त होतंय. त्याच्यातल्या सगळ्या सुविधा काय कशा मिळत आहेत रुग्णालयामध्ये, रुग्णांना बाहेरच्या व्यवस्था काय आहेत हे सगळ्या जनतेला कळतंय. त्याच्यामुळे सामान्य रुग्णापासून ते कोरोना सगळ्या रुग्णापर्यंत प्रचंड हाल चाललेले आहेत. व्यवस्थेचा अभाव सगळीकडे दिसतोय. शेतकरी स्तरावरती त्या ठिकाणी सगळी नाराजी आहे. कामगार स्तरावर नाराजी आहे. शहरांमध्ये नाराजी आहे. ग्रामीण भागात नाराजी आहे. आदिवासी भागात, झोपडपट्टी भागात सगळीकडे नाराजी आहे. हे सरकार लक्ष्मण सावजीजी, महाविकास आघाडी याला कशी कारणीभूत आहे? सरकार चालवतंय असं दिसतच नाही ना कुठे. बरं, कुठल्या ठिकाणी सरकार दिसतंय मला सांगा ना. दत्तू गवाणकरजी, कुठेही सरकार जो आहे तो काम करत नसल्याचं दिसत आहे आणि सरकारचं या ठिकाणी अस्तित्वच नाहीये असं लक्ष्मण सावजी बोलतात. दत्तूजी, सावजी साहेब तुम्ही सांगताय, सावजी तुम्ही जे सांगताय की महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतायत, देशभरातले रुग्ण तुम्हाला दिसत नाहीत का? गुजरातमध्ये वुहान झालंय, अहमदाबाद हे दुसरं वुहान झालेलं आहे. तिथल्या केसेस तुम्ही लपवतायत. गुजरातमध्ये काय आहे ही सांगा. आणि देशामध्ये तुम्हाला सांगतो 2000 करोड पीएम केअर फंडामधून, ऐकून घ्या, ऐकून घ्या, ऐकून घ्या, ऐकायची सवय ठेवा, ऐकायची सवय ठेवा. तुमचं ऐकलंय, ऐकून घ्या, ऐकायची सवय. दत्तू गवाणकरजी, सरकारचं अस्तित्वच दिसत नाही असं लक्ष्मण सावजी मगाशी म्हणाले. बिलकुल सांगतो, मी सांगतो 2000 करोड आघाडी सरकारचा ऐका तुम्ही. 2000 करोड पीएम केअर फंडामधून जे 50,000 व्हेंटिलेटर खरेदी करायला दिले होते 23 जून पर्यंत फक्त 1340 व्हेंटिलेटर खरेदी केले. आणि यांनी जे व्हेंटिलेटर पाठवले मुंबईच्या या जे रुग्णालयात आणि सेंट जॉर्ज रुग्णालयात डुप्लिकेट व्हेंटिलेटर परत पाठवले तिथल्या डॉक्टरांनी. हे यांचं सरकार आहे, हे मोदी सरकार आहे. मुद्द्यावरच बोलतोय. व्हेंटिलेटर कोणी पाठवले? तुम्ही कोरोनाचा प्रश्न काढलात, कोरोनाचा प्रश्न काढलात. व्हेंटिलेटर का पाठवलेत? फेक व्हेंटिलेटर पाठवता तुम्ही. डुप्लिकेट व्हेंटिलेटर पाठवले जे रुग्णालयात. सेंट जॉर्ज मध्ये तुम्ही डुप्लिकेट व्हेंटिलेटर पाठवले. हे अपयश कोणाचं आहे? हे अपयश मोदी सरकारचं आहे. बिलकुल तुमच्या अवघड्या बंद करा. महाविकास आघाडी संपूर्ण आपला कार्यकाळ 5 वर्ष पूर्ण करेल निश्चित.
राज्य अहो, तुमची सरकार काय राज्य लायकी सरकारवर आहे? बोला. सोडा हो सावजी, तुमची काय अहो, लायकी राज्य सरकारवर हा? बोला. फेकू सरकार आहे तुमचं. सोडा. दत्तू गवाणकरजी, राज्य सरकारवर बोला, भाषा राज्य जी आहे आपल्या सरकारवर चर्चेमधली बोला. ती थोडी आपण जपून वापरूया. पुढे मला पुन्हा एकदा मुद्द्यावरती आणायला आवडेल दत्तू गवाणकरजी, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि कमी वेळामध्ये आपल्याला हे सगळे मुद्दे जे ते मांडायचे आहेत. दत्तू गवाणकरजी, आपण बघतोय की महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेसचे नेते हे अनेक वेळेला नाराजी व्यक्त करतात आणि मग त्या संदर्भातल्या बैठकी या खुद्द उद्धवजींना घ्याव्या लागतात. ज्या वेळेला राज्यामध्ये लॉकडाऊन संदर्भातला निर्णय किंवा लॉकडाऊन एक्सटेंड करण्यात आलेलं होतं त्यावेळेला देखील या संदर्भातली माहिती नसल्याचं बोललं गेलं होतं. मग सत्य काय आहे? यांचं असं आहे, पूर्णपणे सगळ्या ठिकाणी तीन अपयश पक्षांचं आलेलं आहे. लक्ष्मणजी, आपल्याकडे येणारच आहे. दत्तू या गवाणकरजी यांचा आपण हो, आधी सावजी ऐकूयात, मग साहेब, आपल्याकडे ऐकायची सवय येतो. ठेवा. दत्तू गवाणकरजी तुमचं बोला. झालं बोलून ऐकायची सवय ठेवा. 3 पक्षाचं सरकार आहे, त्यामुळे निश्चितपणे एक सूत्रता येताना त्या ठिकाणी बैठका या घ्याव्याच लागणार. बर, ज्या वेळेला शिवसेना आणि भाजपाचं सरकार होतं, यांच्यात भांडणं नव्हती का? यांच्यात पराकोटीची भांडणं होती, पण ती त्यावेळेला त्यांनी चालवलं सरकार. तशाप्रमाणे उद्धवजीच्या सक्षम आणि सहनशील आणि सुंदर नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सुंदर तऱ्हेने काम करत आहे आणि आम्ही निश्चितपणे कोरोनाच्या संकटावर लवकरात लवकर यश मिळवू. बरं, लवकरात लवकर यश मिळवू असं आपण म्हणताय. लक्ष्मण सावजींना मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. लक्ष्मणजी, दत्तू गवाणकरजी यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की यावेळेला बैठका ज्या आहेत त्या समन्वयासाठी घेतल्या जात आहेत, मात्र एखादा निर्णय घेतला जातो आणि त्यानंतर समजूत काढण्यासाठी या बैठका घेतल्या जात आहेत, की मग दुसरीकडे समन्वय असता तर एखादा निर्णय जाहीर करण्याच्या आधी या बैठका पार पडल्या असत्या. लक्ष्मण सावजी साहेब, याच्यामध्ये बैठका घेतल्या नाही घेतल्या तरी जनतेमध्ये याचा जो परिणाम होतोय ना, जनतेपर्यंत कुठल्या सुविधा पोहोचतायत. एक विषय लक्षात घ्या. 22 मार्चला पहिला जनता कर्फ्यू झाला. 25 मार्च पासून आपण लॉकडाऊन मध्ये गेलो. बरोबर. 25 तारखेपासून लॉकडाऊन गेल्यानंतर मार्चचा शेवटचा आठवडा, एप्रिलचा पहिला आठवडा आपण हे सगळे हवालदिल झालेलो होतो. काही सुचत नव्हतं. सगळे प्रॉब्लेम वेगवेगळ्या पद्धतीने नव्यानं सामोरे येत होते. लोकांना या समस्यांची सवय नव्हती. अशा काळामध्ये एका मोठ्या समस्येला सगळ्यांनी एकत्र सामोरं जाऊन या संकटाचा सामना करायचा, म्हणून 2-3 महिने लोकांनी सामना केला. आता चित्र काय दिसतंय मला सांगा. 3-4 महिने समोर झाल्यानंतर आता अचानक विजेची बिलं समोर आली प्रत्येकाच्या. काही विजेची बिलं समोर आली त्यावेळेला ते सांगतायत की आम्ही 1 तारखेला दर वाढवलेत म्हणून. अरे 1 एप्रिलला दरवाढ केलीच कशी जर लॉकडाऊन होतं. एका बाजूला मार्च एंड जून एंड पर्यंत करा म्हणून सांगितलं. जून एंडचा आता डिसेंबर एंड पर्यंत केला. आणि अशा अवस्थेमध्ये जिथे महिना पगार देताय तिथे पगार द्या. घरभाडे सध्या वसूल करू नका. बँकांना आर्थिक निर्बंध टाकले. व्याज लावू नका, वसुली करू नका. ह्या सगळ्या आर्थिक गोष्टी असताना एका बाजूला एमएससीबी डायरेक्ट लोकांना 1 तारखेला दरवाढ केली. हे 100 दिवसानंतर सांगतं. लोकांना अटॅक यायची वेळ आली. हे काय सरकार चालवण्याची पद्धत आहे का? बरं, दत्तू गवाणकरजी यांच्याकडून आपण या संदर्भातलं उत्तर घेऊया. दत्तू गवाणकरजी, या कालावधीमध्ये महाविकास आघाडी करून अनेक निर्णय घेण्यात आले आणि खास करून उद्धव ठाकरे यांनी हे निर्णय जाहीर केले. मात्र घेतलेल्या प्रत्येक निर्णयावरती कुठेतरी घुमजाव करावं लागतंय, निर्णय बदलावे लागतात. यामागचं नेमकं कारण काय आहे? समजूत काढण्यामध्ये आपल्या मित्रपक्षांचीच वेळ जी आहे ती का दवडण्यात येते, त्यापेक्षा राज्याचा कारभार सुरळीत होण्यासाठी या बैठका का घेतल्या जात नाहीये? दत्तू गवाणकरजी. असं आहे की निर्णय घेतले जात आहेत आणि त्याच्यामध्ये जर एखादा निर्णय चुकीचा असेल, मित्रपक्षांनी दाखवल्याच्या नंतर त्यामध्ये सुधारणाही केल्या जाते. त्या सुधारणा करण्याची वृत्ती आमच्यामध्ये आहे आणि सुधारणा करण्याची मानसिकता या सरकारची आहे. आणि ज्या ज्या काही जनतेच्या अडचणी असतील, शक्य आहे यांनी म्हटलं त्या अडचणी जनतेसमोर येत असतील, परंतु उद्धव ठाकरे हे त्या बाबतीत पॉझिटिव्ह आहेत आणि लवकरात लवकर निर्णय घेऊन जनतेच्या हिताचा जो काही निर्णय असेल त्या बाबतीत तशा तऱ्हेने निर्णय हे महाविकास आघाडी सरकार निश्चितपणे घेईल.
साहेब आजबे यांच्याकडे मी जाईल. राजकीय विश्लेषक देखील आपल्यासोबत आहे. भाऊसाहेब आजबेची आतापर्यंतची चर्चा तुम्ही ऐकलेली असेल. विविध मुद्द्यांवरती आपण बोलण्याचा प्रयत्न करतो आणि अगदी कमी वेळामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी ज्या त्या उलगडून सांगायच्या आहेत आपल्या सर्व प्रेक्षकांना. आणि त्या अनुषंगाने मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की महाविकास आघाडी सरकारनं यापूर्वी देखील अनेक निर्णय घेतले. त्यानंतर पुढच्या निर्णयांकडे जात असताना मागचे निर्णय जे घेतलेले असतात त्यावरती पुन्हा एकदा जे आहे ते बदल करण्याची गरज येते. दत्तू गवाणकरजी म्हणतात की आमच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी मित्रपक्ष सांगतात, त्यावेळेला सुधारणा घडवल्या जातात. मात्र सुधारणा करण्याची वेळच येऊ देऊ नये, कारण एका बाजूला लॉकडाऊन आहे, एका बाजूला कोरोनाचं सर्वात मोठं संकट आहे. उद्योगधंदे बंद पडलेले असताना आलेली वीज बिल पाहिल्यानंतर किंवा अनेक ठिकाणी खासगी रुग्णालयांमध्ये सुरू असलेली लूट या संदर्भात माध्यमं ही अनेक वेळा सद्य परिस्थिती समोर आणलेली असताना त्यावरती तोडगा निघताना दिसून येत नाहीये. त्यामुळे सरकार हे कुठेतरी कमी पडतंय की काय, आणि त्यामुळेच त्यांच्यामध्येच सुसूत्रता नसल्यामुळे ऑल इज नॉट वेल हे म्हणण्याची गरज येते की काय? अशी आहे की म्हणजे जरा एक गोंधळेपणा जो आहे तो निश्चितच आहे. तो माझ्या मते तीनही पक्ष तो नाकारत नाही. पण याच्या संदर्भात एक 2-3 गोष्टी आपण आवर्जून लक्षात घ्यायला हव्या. ते एक असं की हे 3 पक्ष पहिल्यांदा एकत्र आलेले आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी यांनी पूर्वी सत्ता एकत्र चालवली, पण सेना हा पक्ष नव्यानं आड झालाय. आणि हे तिन्ही पक्षांचं सरकार सुरू झाल्यानंतर लगेचच कोरोनाचा जी महामारी आहे ती देखील आली. आणि कोरोनामुळे केवळ महाराष्ट्रच नव्हे तर अनेक ठिकाणी म्हणजे बहुतांशी सर्व ठिकाणी तिकडचं जे व्यवस्थापन म्हणा, त्याला कशा पद्धतीने आपण सामोरे जायला हवं त्या पद्धतीची जी काही व्यवस्था आहे ती म्हणा, तर ती थोडीशी कोलमडून पडलेली आपल्याला दिसून येते. आणि त्याच्यामुळे निश्चितच या ज्या काही अडचणी आहेत त्या येत आहेत. पण याचबरोबर ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी की जेव्हा काही अशा गोष्टी घडतात त्या नियोजनातल्या असतील किंवा त्या धोरणांच्या संदर्भातल्या असतील तर त्याच्यावरती एक प्रकारचा काही आहे की तिन्ही पक्ष तोडगा देखील काढताना आपल्याला दिसून येतात. त्यामुळे अद्याप अशी कोणतीही गोष्ट किंवा कोणताही निर्णय नाहीये की ज्याच्यावरती फार मोठी नाराजी कोणत्या तरी एखाद्या मंत्र्यामध्ये किंवा कोणत्या तरी एखाद्या पक्षामध्ये निर्माण झाली आहे. म्हणजे ते नाराजी बोलून दाखवतात आणि त्याच्यानंतर आपली नाराजी दूर झाली अशा पद्धतीचं जे वक्तव्य आहे ते देखील करताना आपल्याला दिसून येतात. आणि राहिला मुद्दा असा की म्हणजे तिन्ही पक्षांमध्ये मतभेद आहेत का, तर ते उघडच आहेत की म्हणजे उदाहरणार्थ लॉकडाऊन वाढवावा की न वाढवावा, उद्योग धंदे जे आहेत ते लगेच सुरू करावेत की न करावेत, किंवा शिक्षण संस्था लगेच सुरू कराव्यात की न कराव्यात, तर याच्या संदर्भात अगदी स्वतः शरद पवार असतील किंवा काँग्रेस असेल किंवा अगदी शिवसेना असेल तर यांच्यामध्ये धोरणातला जो गोंधळलेपणा आहे किंवा जी मतभिन्नता आहे ती निश्चित दिसतेय. पण हेही आपण आवर्जून मान्य करायला हवं की जशा चुका घडतायत तशा चूक दुरुस्ती करून पुन्हा एकोपाने कसं काम करता येईल हे आपल्याला दिसतंय. त्यामुळे हा समन्वयाचा अभाव आहे हे आपण निश्चित म्हणू शकतो. पण त्याच्यामुळे बिघाडी निर्माण झाली हे मात्र आता या क्षणाला आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणजे भाजप अर्थात तसा दावा करत राहील कारण भाजपच्या आता राजकारणाचा भाग आहे. पण वस्तुस्थिती आपण पाहिलं तर ती अद्याप बिघाडी झालेली नाही हे मात्र आपल्याला निश्चित म्हणावं. बरोबर आहे, आघाडीत बिघाडी नाही आहे असं आपण म्हणतायत. मात्र आज ही चर्चा घडवण्यामागचं मुख्य कारण काय असा प्रश्न आपण जो प्रेक्षकांना पडलेला आहे त्यावरती आता जाणार आहोत. आणि एक छोटासा रिपोर्ट जो आहे तो पाहूयात आणि त्यानंतर पुढच्या चर्चेकडे आपण जे ते वळणार आहोत. आघाडी सरकारमध्ये सर्व काही आलबेल असल्याचं वारंवार सांगितलं जात असलं तरी देखील प्रत्यक्षात तसं नाहीये. त्यांच्यातील अंतर्गत वाद हे पुन्हा एकदा चव्हाट्यावरती येताना दिसतात. प्रशासन प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयावरून अनेकदा सरकारला माघारी फिरावं लागलं. आघाडीत बिघाडी करण्याच्या आणाभाका मित्रपक्षांनी घेतल्या असल्या तरी देखील तिन्ही पक्ष संधी मिळताच एकमेकांना चेकमेट देताना देखील दिसतायत. पाहूयात नेमकं राज्यातल्या राजकारणामध्ये सुरू तरी काय. 3 पक्षांची ताकद एकत्र करून महाआघाडीचं सरकार अस्तित्वात आलेलं असलं तरी त्यांच्यातील कुरबुरी सतत सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी आम्हाला निर्णय प्रक्रियेमध्ये सामावून घेत नसल्याचा आरोप केला. गेल्याच आठवड्यात त्यावर चर्चाही झाली. तर कधी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हे शिवसेनेचं सरकार असल्याचं सांगत नाराजीचा सूरही आळवला. एकाच सरकारमधील मंत्री वेगवेगळे निर्णय घेत आहेत आणि नंतर तेच निर्णय बदलतात असा थेट आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. पक्षांमध्ये समन्वय नाही, मंत्र्यांमध्ये समन्वय नाही, मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्र्यांमध्ये समन्वय नाही आणि निर्णय ज्याला ज्यावेळी जो वाटेल तो निर्णय होतो. कधी मंत्री घोषित करतात निर्णय, कधी सचिव घोषित करतात निर्णय, कधी अधिकारी घोषित करतात निर्णय, कधी मुख्यमंत्री घोषित करतात निर्णय. साधारणपणे मुख्यमंत्र्यांना सगळे अधिकार असतात पण मुख्यमंत्र्यांनी एखादा निर्णय घोषित करत असताना आपले सहकारी मंत्री जे आहेत
त्यांना विश्वासात घेऊन त्यांना आधी ब्रीफ करून मग अशा प्रकारचे निर्णय घ्यायचे असतात आणि मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने निर्णय घ्यायचे असतात. पण इथे असं आहे की प्रत्येक जण जणू काही मीच प्रमुख आहे, म्हणजे राजा शब्द योग्य नाही पण मीच राजा आहे अशा आविर्भावामध्ये निर्णय घेतले जातात आणि मग एकाने निर्णय घेतला की दुसरा त्याच्यावर एकतर रिॲक्शन देतो किंवा मग तो निर्णय बदलवण्याचा प्रयत्न करतो. ही जरा मला असं वाटतं की समन्वयाचा तर अभाव आहेच, पण अविश्वासाचं वातावरण आहे आणि काही प्रमाणात तुम्ही म्हणता तशी कुरघोडीचं देखील हे राजकारण आहे. सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयावर सरकारला माघार घ्यावी लागते. साखर कारखान्याच्या कर्जाला विनाअट शासन माफी न देण्यात यावी यासाठी अनेक आमदारांनी दबाव टाकला आणि हा निर्णय बदलण्यात आला. अवघ्या 3 महिन्यामध्ये हा निर्णय बदलण्यात आला आणि या निर्णयामध्ये सर्वात अधिक राष्ट्रवादीच्या नेत्यांचा पुढाकार होता. आता या निर्णयामुळे जवळपास 50 साखर कारखान्यांना याचा फायदा होणार आहे. सातत्याने सरकारमध्ये संवादाचा अभाव दिसून येतोय. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती, पण त्यानंतर देखील सरकारमधला जो अभाव आहे संवादामधला तो सातत्याने सर्वांच्या समोर येत आहे. एकत्रित काम करणाऱ्या पक्षांनी आघाडीचा अलिखित नियम म्हणून एकमेकांचे पक्ष फोडायचे नसतात. मात्र या नियमाला बगल देत राष्ट्रवादीनं पारनेरमधील शिवसेनेच्या नगरसेवकांना आपल्या गोटात सामील केलेला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्याचा फायदा राष्ट्रवादीला निश्चितपणे होईल. त्यामुळे राज्याच्या सत्ता सारीपाटावर एकत्र नांदणाऱ्या पक्षांना आता त्यांच्या स्थानिक अस्तित्वासाठी एकमेकांविरोधात दंड थोपटावे लागणार आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय अवघ्या 3 दिवसात मागे घ्यावा लागला. यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेतला विसंवाद पुन्हा दिसून आला. गृहमंत्री अनिल देशमुख यांना यावर खुलासाही करावा लागला. ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये झालेल्या बदल्यांच्या बाबतीत जे वृत्त येत आहे त्याच्या बाबतीतली वस्तुस्थिती अशी आहे की मुंबई पोलीस कमिशनर यांनी त्यांच्या ज्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत त्याला माझ्या ऑफिसनी आणि मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसनी त्याला त्या बदल्या रद्द केलेल्या आहेत. आमच्या सरकारमध्ये जे सरकार आमचं काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचं आहे त्याच्यामध्ये अतिशय चांगला समन्वय आहे, कोणताही मतभेद नाही हे आपल्याला मी ते सांगू इच्छितो. विरोधकांकडून सातत्यानं होणाऱ्या टीकेचे धनी ठरलेले महाविकास आघाडी सरकार त्यांच्याच निर्णयांमुळे अडचणीत येत आहे. यातून त्यांच्यातला बेबनावही पुढे येतोय. पक्षाची नेते मंडळी आमचं ऑल इज वेल आहे असं सांगत जरी असली तरी त्यांच्यात ऑल इज नॉट वेल अशीच परिस्थिती दिसतेय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. तर एकंदरीत हा स्पेशल रिपोर्ट दाखवण्यामागचं कारणच हे आहे की कुठकुठल्या मुद्द्यांवरती बेबनाव हा सातत्यानं समोर आला आणि कशा प्रकारे पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांना या संदर्भातलं क्लॅरिफिकेशन जे ते द्यावं लागतं. लक्ष्मण सावजी भाजपचे नेते पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत. लक्ष्मणजी, आपण पाहिलं असेल की पोलिसांच्या बदल्या होतात काय त्या संदर्भातलं स्पष्टीकरण द्यावं लागतं. लॉकडाऊनची घोषणा होते काय त्यानंतर पुन्हा एकदा त्या संदर्भातलं स्पष्टीकरण द्यावं लागतं. मग मुख्यमंत्री परस्पर निर्णय घेतात आणि काँग्रेस राष्ट्रवादीला विचारात घेतलं जात नाही असं काहीसं जे चित्र निर्माण झालेलं आहे ते खरंय की तसं चित्र निर्माण केलं जात आहे? लक्ष्मणजी, हे सगळी उदाहरणं आहेत. त्याच्यामधलं ताजं उदाहरण जे आहे ते यावेळेला आषाढी एकादशीला कोरोनाच्या सावटाखाली आषाढी एकादशीला आपण सगळे सामोरं गेलो. आषाढी एकादशी पंढरपूरची वारी ह्या आमच्या सगळ्या श्रद्धेचा जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक वर्षानुवर्ष वारकरी दिंड्याने पंढरपूरला जातात. यावर्षी कोरोनाच्या वातावरणामध्ये दिंड्या निघणार नाहीत, पालख्या निघणार नाहीत, परंतु त्याचं सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेता, जे इतक्या दिवसाची आमच्या श्रद्धेचा विषय लक्षात घेता संतांच्या पादुका दर्शनाला पंढरपूरला गेल्या पाहिजे असा ज्या वेळेला विषय झाला, मग एकनाथांच्या पादुका असतील, तुकारामांच्या पादुका, ज्ञानेश्वरांच्या पादुका, निवृत्तीनाथांच्या पादुका, सगळ्या वेगवेगळ्या संतांच्या पादुका या त्र्यंबकेश्वरला हेलिकॉप्टरनं नेऊन जायची चर्चा झाली होती. ह्या चर्चेवरती हळूहळू काय झालं, हेलिकॉप्टरचा विषय मागे पडला. म्हणजे यांना संतांविषयी काही घेणं नाही, फक्त भाषणामध्ये तोंडी तिकटमीठ लावण्यासाठी संतांचा उपयोग करायचा आणि समाजाचा उपयोग करायचा, राजकारणासाठी उपयोग करायचा, मतांसाठी उपयोग करायचा. आणि ज्या वेळेला ती वेळ आली त्यावेळेला मंत्र्यांचे दौरे हेलिकॉप्टरमधून आणि संतांच्या पादुका नंतर बसमधून न्यायचा निर्णय झाला. हेलिकॉप्टरचा निर्णय बदलला, बसचा निर्णय झाला आणि सगळ्यात आश्चर्य म्हणजे ज्या बसनं न्यायचा निर्णय झाला त्या बसचं बिल त्या निवृत्तीनाथ संस्थानाला देण्यात आलं, ज्याच्या इतका निर्लज्जपणा सरकारचा असू शकत नाही. हो,
आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सांगतायत नाही नाही आम्ही ते भाड्याची रक्कम परत करू. अरे काय सरकार आहे का काय? बरं, नक्कीच लक्ष्मणजी, तुम्ही महत्त्वाचे मुद्दे समोर आणून दाखवलेले आहेत. दत्तू गवाणकरजी, मला तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. येत्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकारला समन्वय हा ठेवावाच लागेल, हे तरी आता मान्य केलं जाणार आहे का? ऑल इज नॉट वेल असेल तर ऑल इज वेल कसं होईल याकडे तुमचे नेते लक्ष देणार आहेत का? दत्तूजी आणि लक्ष्मणजी यांनी देखील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडनं अपेक्षित आहे. बोला. निश्चितपणे आम्ही समन्वय राखूनच हा कारभार करत आहोत. फक्त खोट्या वावळ्या उठवायच्या, सातत्याने खोटं बोलायचं, सातत्याने त्यावरती काय ना काहीतरी आघात करत राहायचा, हे या भाजपाच्या मंडळींना आता त्यांना सत्ता गेल्यानंतर ते फडफडत आहेत. आता या पोलीस खात्याच्या अंतर्गत झालेल्या बदल्या होत्या, तर त्या बदल्या या कोरोना काळात होऊ नये म्हणून गृहमंत्रालयाने रद्द केल्या. त्यात मोठंसं काय नाही. दत्तू गवाणकरजी बोला. केली सांगा त्यांना आधी पहिल्यांदा. हॅलो, हा जी, हा. तर त्यात मोठंसं काय नाही. अशा बदल्या युतीच्या राज्यात कधी झाल्या नव्हत्या का रद्द? यांनी मला या सावजींनी सांगावं. दुसरी गोष्ट, आता जो विषय निघाला की स्थानिक पातळीवरचे नगरसेवक इथले तिथले जात आहेत, हा विषय रिपोर्ट आपण दाखवला त्या ठिकाणी. तर हे स्थानिक पातळीवरचे निर्णय जे आहेत ते त्या पातळीवर घेतले जातात. तर त्या ठिकाणी काही पक्ष, आता युतीच्या राज्यात असतानाही काही शिवसेनेचे नगरसेवक भाजपात गेले होते, काही भाजपाचे नगरसेवक शिवसेने गेले आहेत. या स्थानिक पातळीवर घेतलेले निर्णय आहेत आणि ते त्या पातळीवरच्या नेत्यांनी, छोट्या नेत्यांनी ते तसे निर्णय त्या ठिकाणी घेतले असतील. तर बरं, पण ज्यावेळेला छोट्या नेत्यांनी जर निर्णय घेतलेले असते तरी देखील सुद्धा अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्या नेत्यांनी जो आहे तो पक्ष प्रवेश केलेला होता आणि ज्या स्थानिक नेत्यांशी आमचं देखील बोलणं झालं होतं ते देखील लोकशाही न्यूज चॅनलवर बसले होते आणि त्यांचं म्हणणं होतं की अनेक वेळेला शिवसेनेकडूनच किंवा तिथल्या नेत्यांकडूनच अशी मागणी झाली की आम्हाला आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे. बरं, आपली वेळ जी आहे ती खरं तर संपत आलेली आहे. जाता जाता भाऊसाहेब आजबेजी आपल्याकडे येतो. त्या ठिकाणी बोला त्या ठिकाणी साहेब मी सांगतो, त्या ठिकाणी त्या नगरसेवकांना त्यांच्या प्रभागामध्ये पाण्याचा मोठा प्रश्न होता आणि तो प्रश्न त्यांच्या नेतृत्वाकडून सोडवला जात नव्हता आणि त्याच करता त्यांनी त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांनी प्रवेश केलेला होता. बरं, नक्कीच. म्हणजे सर्व जबाबदारी जी आहे ती अखेर त्या ठिकाणी असलेल्या जबाबदार नेत्यांवरती, त्या ठिकाणी असलेल्या पक्ष नेतृत्वावरती येते, हे तर मान्य करावंच लागेल. भाऊसाहेब आजबेजी, मी आपल्याकडे येतो. आपण महाविकास आघाडीबद्दल ऐकून घेतलं. लक्ष्मण सावजींनी देखील भाजपची जी आहे, बोला लक्ष्मणजी. बोलण्यापूर्वी साहेब बोलण्यापूर्वी एक चर्चा फक्त सांगतो साहेब. ही जी चर्चा आहे लोकशाही न्यूज प्रसार माध्यमानं ह्या चर्चेला सुरुवात केला, भाजप त्यात सहभागी झाला. साधारणतः जनतेमध्ये काय प्रतिक्रिया उमटते, प्रसार माध्यमही त्याचे अर्थ असतात, म्हणून ही चर्चा हे यांना सांगा आधी पहिल्यांदा. खरोखरच दत्तू गवाणकरजी, ही चर्चा त्यामुळेच लोकशाहीनं घडवलेली होती, कारण सर्वसामान्यांच्या मनामध्ये असलेला विचार, त्यांच्यापर्यंत जाणारा जो मेसेज आहे तो योग्य रीतीनं पोहोचावा यासाठी एक जबाबदार माध्यम म्हणून आज ही चर्चा आपण घेतलेली होती. डुप्लिकेट व्हेंटिलेटर पाठवता त्याने किती लोकांचा मृत्यू झाला ते तुम्हाला दिसत नाही. बरं, नक्की चर्चेला आपण कुठेतरी पूर्णविराम देण्याचं आहे ते आवश्यक आहे. भाऊसाहेब आजबेजी आपल्याकडे येतो. महाविकास आघाडी सांगते की आमच्यात सगळं काही व्यवस्थित आहे आणि दुसरीकडे भाजप असेल किंवा विरोधी पक्ष नेते असतील, सर्वसामान्य जनता असेल, त्यांच्या मनात हा प्रश्न आहे की ऑल इज नॉट वेल, हे खरंय की खोटं आहे. मात्र भाऊसाहेब आजबेजी, जर 5 वर्षासाठी सरकार व्यवस्थित टिकवायचं असेल तर कुठेतरी समन्वय असणं हे आवश्यक असतं. अशा वेळेला सरकारनं काय करायला हवं, काय करायला नको, योग्य ती पावलं उचलणं आवश्यक आहे. भाऊसाहेब आजबेजी आपल्याकडे येतो मी, बोला. याचा अभाव आहे यात अब्सोल्युटली कोणताही वाद नाही. दुसरी त्याला जोडून जो भाग आहे तो म्हणजे नोकरशाहीची मनमानी म्हणावी अशी पण स्थिती आहे आणि ती अगदी म्हणजे मुंबई पासून ते अगदी ज्याला आपण डिस्ट्रिक्ट कलेक्टर म्हणतो तिथपर्यंतही आहे आणि त्या भागातील जे काँग्रेस म्हणा, राष्ट्रवादी म्हणा, याचे जे काही स्थानिक नेतृत्व आहे ते देखील त्याच्याविषयी असमाधानी असताना आपल्याला दिसून येतं. त्यामुळे हे इश्यूज आहेतच, यात काही वाद नाही. मुद्दा असा आहे की याच्यामुळं बिघाडी झाली की नाही झाली असा मुळात जो एक प्रश्न आहे तो प्रसार माध्यमे असतील, काही विचार करणारी मंडळी असतील किंवा सामान्य काही लोक असतील, यांच्या मनामध्ये काय येतोय, तर त्यामागचं जे कारण आहे ते म्हणजे भाजपकडून सातत्यानं, भाजपची सेंट्रल लिडरशिप असेल किंवा स्थानिक नेतृत्व असेल, ते सातत्यानं अधूनमधून ऑपरेशन कमल याची चर्चा करतात
मध्य प्रदेशमध्ये त्यांनी ते कोरोना सुरू होण्याच्या काळामध्ये करूनही दाखवलेलं होतं. आणि दुसरं म्हणजे याला काही पूरक अशा गोष्टी करतात. म्हणजे आता राज्यपाल नियुक्त जे आमदार नियुक्ती करायला हवी होती ती खरं तर म्हणजे इमिजिएटली होऊ शकते, पण त्या संदर्भात देखील राज्यपालांनी आता ऑगस्ट एंड पर्यंत म्हणजे 2 महिने पुढे ढकलण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे. आणि त्याच्यावर अगदी कालच संजय राऊत यांनी रोखठोक अशी सामनामध्ये ती भूमिका मांडली. त्याचा एक प्रकारचा म्हणजे अस्थिर करण्याचे भाजपचे प्रयत्न चालू आहेत, त्याच्यावरती त्यांनी भाष्यही केलं. त्याच्यामुळे तो मुद्दा आणि सूर्यवंशी किंवा यासारख्या पत्रकार मंडळींनी जी पुस्तकं लिहिली आणि त्याच्यात एनसीबीच्या भूमिकेविषयी जी एक शंका निर्माण केलेली आहे ती गोष्ट, त्याच्यामुळे हा फक्त समन्वयाचा अभाव आहे का ही खरोखर बिघाडी आहे याच्याविषयीची एक रिझनेबल अशी जी शंका आहे ती लोकांच्या मनामध्ये येते. खरोखर आहे भाऊसाहेब आजबेजी. मात्र पुढच्या काळामध्ये यातलं सत्य हे समोर येईल, कारण जनता हे सगळ्या गोष्टी जे आहे ते पाहत असते आणि कुठे ना कुठे घडणाऱ्या गोष्टींमागं नेमकं काय सुरू आहे किंवा घडणाऱ्या गोष्टींचे येत्या काळात काय परिणाम होतील हे देखील आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतील. धन्यवाद भाऊसाहेब आजबेजी, धन्यवाद लक्ष्मण सावजीजी आणि धन्यवाद दत्तू गवाणकरजी. आपण या चर्चेमध्ये सामील झालात आणि या संदर्भातली चर्चा आमच्या टेलिव्हिजनवरती या माध्यमातून घडवण्याची संधी दिलीत त्यासाठी. तर ऑल इज नॉट वेल या संदर्भातलं उत्तर शोधत असताना समन्वयाचा अभाव आहे हे तर स्पष्ट होताना दिसतंय. मात्र जनतेमध्ये कुठलाही वेगळा मेसेज जाऊ नये यासाठी महाविकास आघाडीनं कुठलंही पाऊल उचलताना हे समन्वयानं उचलायला हवं हे देखील स्पष्ट होताना दिसतं. तर दुसरीकडे भाजप एक विरोधी पक्षनेत्याच्या भक्कम भूमिकेमध्ये असल्यामुळे अनेक गोष्टी समोर आणण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळे वावगं यामध्ये कुठल्याही गोष्टी नाही आहेत. मात्र ठरवायचं हे जनतेनंच आहे की नेमकं आपलं निवडून दिलेलं सरकार हे आहे तरी कसं आणि समन्वयानं ते काम करतंय की नाही ते. ऑल इज नॉट वेल या विशेष चर्चेमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज.